श्रीरामपूर शहरातील बीप मार्केट आणि वार्ड नंबर 1 परिसरात गावठी कट्टा आणि कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या सरफराज बाबा शेख या सराईत गुन्हेगाराला श्रीरामपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। आरोपीला केवळ अटकच नाही तर ज्या भागात या गुंडाने आपली दहशत निर्माण केली होती त्याच भागात पोलिसांनी त्याची धिंड काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। दिनांक 22 मार्च 2026 रोजी सरफराज शेख या आरोपीने बीप मार्केट परिसरात गावठी कट्टा घेऊन धमकावत साबिर शब्बीर कुरेशी या नागरिकाला आरोपी सरफराज शेख आणि त्याचा साथीदार इरफान शेख, लुकमान शहा, राहुल सोनवणे यांनी साबिर यांची कार अडवून 50,000 रुपयांची खंडणी मागितली। खंडणी देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता तो त्यांना ईदगाह मैदान परिसरात सापडला। त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त करत आरोपी विरोधात आर्म्स ॲक्टनुसार दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी सरफराज शेख याच्यावर यापूर्वी 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याची वाढती गुंडागिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्याला ज्या भागात दहशत माजवायचा तिथे पायी फिरून त्याची धिंड काढली। सोशल मीडियावर या धिंडीचे व्हिडिओ व्हायरल होत असून धिंडीपूर्वी पोलिसांनी त्याचा योग्य तो सत्कार केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे। अटकेतील आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। बातमी तुमची प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव।